नमस्कार. होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर 2-2.5 वर्षांनंतर आज व्हिडिओ परत पोस्ट करायला चालू करतेय आणि तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तर प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सुद्धा जर अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. पहिल्यांदा व्हिडिओ पाहतायत तर त्यांच्यासाठी मी याआधीही व्हिडिओ पोस्ट करत होते, तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. मध्यंतरी काही कारणामुळे मी पोस्ट केलेले नाहीयेत, पण आता रेग्युलर व्हिडिओ परत मी पोस्ट करायला चालू करेन. तर तुम्ही थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओचा विषय काय आहे. तर किचनची छान सुबक अशी मांडणी कमीत कमी जागेमध्ये कशी करायची आणि मी ती कशी केलेली आहे तर ही आज तुमच्यासोबत शेअर करते. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसंच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर अगदी छोटासा असा एरिया आहे किचनसाठी. तर त्या छोट्याशा एरियामध्ये मी सगळं कसं व्यवस्थित माझ्या पद्धतीने कसं मी लावलेलं आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे ह्या बाजूला आहे तो किचन ओटा. किचन ओटा सगळ्यात छान मस्त आवरून झालेला आहे माझा. तर किचन ओट्यावरती जनरली काय असतं की एक कापड मी इथे ठेवलेलं असतं, नेहमी ठेवलेलं असतं की लागतं ते किचनमध्ये हात पुसायला वगैरे लागत असतं सारखं, त्याच्यामुळे तिथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर भांडी घासायचं साबण घासणी वगैरे तिथे असते. एक स्वयंपाकासाठी हंडा मी इथं भरून ठेवते. खाली इथे एक बकेट ठेवलेली आहे. तर ती बकेट मी यासाठी ठेवलेली आहे की आता जे काही कपडे दिवसभरामध्ये साचतात ते आम्ही तिथे त्यामध्ये जमा करत असतो. त्यानंतर इकडे काही पिंप वगैरे जे साठीव सामान, कांदे वगैरे, गॅस, ते सगळं इकडे ठेवलेलं आहे. आणि शेगडी आहे आणि त्याचबरोबर एक माठ भरून ठेवलेला असतो मी, जेणेकरून आता आम्ही छान सवय लावून घेतली आहे. ही सध्या तरी खूप चांगली सवय आम्हाला लागली आहे की फ्रीजचं पाणी आम्ही पूर्णपणे बंद केलेलं आहे, तर त्याच्यामुळे माठातलं पाणी चालू केलंय. तर माठ हा कंटिन्यू भरलेला असतो आणि चिनूच्या हाताला यावा, इझिली त्याला पाणी पिता यावं, त्याच्यामुळे मी तो तिथे ठेवलेला आहे. तर ही एक बाजू आणि बरोबर त्याच्या समोरच्या बाजूला इकडे मी मांडण्या ठेवलेल्या आहेत. तर स्टार्टिंगला माझ्याकडे एकच मांडणी होती, आता हळूहळू करत करत एवढं असं मी सगळं जमवलेलं आहे. तर इथे मी एक छोटीशी अशी बास्केट ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आमची जे काही किचनमध्ये मला लागतात कात्र्या, त्याच्यानंतर लायटर, कात्री, एमर्जन्सीला कधी कधी मेणबत्ती लागते तर ती ठेवलेली आहे, चाकू वगैरे ते सगळं मी त्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे वरच्या रॅकमध्ये 2 मांडण्या आहेत इथे. आणि ह्या मांडण्या तुम्हाला माहिती आहे त्या जाळीवाल्या, इकडे जाळी दिसते बघा, ह्या अशा मांडण्या आहेत. तर त्याच्यावरती डायरेक्ट जर ठेवले ना भांडी तर ती अशी वाकडी तिकडे बसतात किंवा काही छोटी छोटी जी भांडी आहेत ना ती खाली पडतात. त्याच्यामुळे मग मी काय केलं की थोडंसं त्याच्यामध्ये पण थोडंसं डोकं वापरून काहीतरी त्याचा व्यवस्थित वापर दिसावा आणि दिसताना पण ते सुबक दिसावं यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर मी काय केलेलं आहे, तिथे कापड टाकलेलं आहे प्रत्येक मांडणीवरती, प्रत्येक रॅकवरती मी कापड टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर भांड्यांची मांडणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे छोट्या छोट्या फळ्या लावलेल्या आहेत मी, ती इथे एक लावली आहे, इथे एक लावली आहे, त्यानंतर इथे एक लावलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की खालचा आणि वरचा डबल स्पेस मला वापरायला येतो. तर अशा प्रकारे वरती मी जे डबे ठेवलेले आहेत त्या डब्यांमध्ये जे रेग्युलर सामान लागत नाही अशा गोष्टी मी वरच्या बाजूला ठेवलेल्या आहेत की ज्यांचा यूज मला काय रोजच्या रोज होत नाही, रोज काही त्याची मला गरज पडत नाही. ज्या गोष्टींची मला रोज गरज पडते तर त्या मी समोर ठेवलेल्या आहेत, म्हणजे सहज हाताशी येतील माझ्या, अशा मी त्यात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दिसताना पण ही मांडणी सुबक दिसेल याचाही माझा प्रयत्न आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा इकडे पण एक फळी लावून मी तिथे एक रॅक तयार केलेला आहे. आणि त्याचबरोबर खालचा त्याचा जो स्पेस आहे तो पण वाट्या वगैरे लावण्यासाठी मी वापरलेला आहे. त्याचबरोबर इकडे पण सेम तसंच केलेलं आहे, 2 असे कप्पे केलेले आहेत मी तिथे, त्याच्यामुळे ते दिसायला पण छान दिसतं, व्यवस्थित दिसतं आणि वापरायला ज्या वेळेला आपण भांडी काढतो तर त्यावेळेला ती काढायला पण सोपं पडतं. म्हणजे ज्यांच्याकडे पण माझ्यासारखे असे रॅक आहेत ना जाळीचे, तर ते इझिली असं करून थोडंसं सुबक पद्धतीने ते सगळं लावू शकतात भांडी. तर हे बघा, आणि सगळ्यात खाली मी तेलाची किटली वगैरे ते ठेवलेलं आहे आणि काही रिकामे डबे असतात आपल्याकडे तर ते सगळे
मी इथे ठेवलेले आहेत एकावरती एक, कारण ते लागतात बऱ्याच वेळेला, आपल्याला काही ना काहीतरी फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं असतं, अशा वेळेला हे डबे लागत असतात. त्यामुळे मी ते तिथे ठेवलेले आणि त्याच्या खाली आमचे पाण्याचे असे 3 हंडे भरून ठेवलेले असतात. मांडणी, तर या मांडणीवरती मी जास्त काही केलेलं नाहीये, कारण इथे डबे असतात आमचे, शक्यतो जे डबे आम्हाला डेली लागतात, डेली त्यातलं सामान लागतं, तर ते तिथे ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या इथे ठेवलेल्या आहेत. आता चमचे वगैरे लावण्यासाठी तर मी काय केलंय की हे एक भांडं होतं माझ्याकडे, तेलाचं भांडं होतं, पण बाय मिस्टेक माझ्याकडून ते त्याच्यामध्ये बाय मिस्टेक म्हणजे मला त्यामध्ये माहीत नव्हतं की लोणचं जर त्यामध्ये ठेवलं तर ते खराब होईल म्हणून, कारण लोणच्याचा जो खारटपणा असतो तो त्याला लागून ते खराब होईल कंटिन्यू. तर मी आधी त्यामध्ये लोणचं ठेवायचं आणि त्याच्यामुळे ते खालनं असं फाटून गेलेलं, तुटलं, खराब झालेलं, इकडे दिसत आतल्या बाजून दिसतं, म्हणजे ते लीक होतं त्यातून. तर लीक होतं त्याच्यामुळे मग मी त्याचं असं चमचे ठेवण्यासाठी स्टँड बनवून ठेवलेलं आहे. आणि इकडे पण काही भांडी लावलेली आहेत, इथे मागे पण लावलेली आहेत, खेळे ठोकून जे अडकवायचे वगैरे तवे वगैरे असतात ना, तर ते सगळे तिकडे लावलेले आहेत. आणि ही एक छोटीशी मांडणी आहे. सगळ्यात आधी आमच्याकडे एवढीच मांडणी होती आणि मी एवढ्यावरच सगळी भांडी लावायचे, एकात एक असं करून. पण आता हळूहळू सगळं व्यवस्थित लावायचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे छान अशी आणि जशी मला सोयीस्कर पडेल अशी छानशी किचनची सुबक अशी मांडणी केलेली आहे आम्ही. तर आमचं हे छोटंसं किचन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर ह्यात आणखी काही करता येईल का, जर तुम्हाला काही वाटत असेल तर ते सुद्धा कळवा. तुमची इथेच रजा घेते. उद्या भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. थँक्यू.